नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर सुट्टी संपत आली आहे आणि आता मी सुट्टीला चालले. तर मी माझ्या मामाच्या इकडं सुट्टीला चाललेले. तर मी जान्हवी आदेश असं तिघंजण जाणार आहे. आता बॅग पॅकिंग करायची आहे, बरीच घरातली आवरावर पण करायची आहे. एक 4-5 दिवस तर आता आम्ही काही तिकडंच आहे. तिथून दुसऱ्या मामाच्या इथे जाणार आहे. दुसरे मामा पण तिथं जवळच आहे, त्यांच्याकडे जाणार आहे. मस्त असे गावाकडचे ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि आता आवरावर पॅकिंग घरातलं सगळं आवरायचं हे आहे. त्यामुळे आता जास्त वेळ काही इथं घालवत नाही, मला बॅग पॅकिंग करायला घेते. आदेशचं घेतलं एवढं जास्त करून त्याचेच असतील कपडे. आता मला काही तिथं कोणाच्या किती जरी आवरायचं आणि लवकर निघायचं म्हटलं तर उशीर हा झालाच. आणि मस्त सनसेट इथं झालेला आहे, खूप सुंदर वातावरण दिसत होतं. आत्या म्हणाव, आत्या काय म्हणायचं? हां डॉक्टर टॅक म्हणते, टॅक. टॅक आहे का? टॅक आजीनं बघ भाजी आणली तुला. आजीनं भाजी आणली, आजीनं भाजी आणली ती. आजी भाजी आणली तुला, भाजी आवडती म्हणून. आलं कुठे गेलं म्हणून बे 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 बे. अयो हो हो आदेश आला म्हणते, आदेश आला, आदेश आला तुला मारल. बाहेर अंगणात बसूनच इथं आंबे खायचं चाललेलं होतं. विकत तर भरपूर वेळा आणून आंबे खाल्ले होते, पण हे घरी पिकवलेले आंबे पहिल्यांदाच खात होते. हे पाडाचे आंबे छान आहे. छान आहे का? आपण आणलं तसं आहे का? कसं आहे? छान आहे, घरचं आहे. ऐकणार कसं बाहेरच्या ऐकणार नाही, आहे की नाही? तुम्ही काय करता? अदू खायचं का तुला? धर मँगो. नो, त्याला खायचं म्हटलं का नो नो. इंग्लिश झाला. मला द्या की अरे. पहिल्यांदा खरं एवढी चव लागली मामी आंबे. आवले भारी आंबे सोडून आले एवढं. मला द्या की अरे. नाही खरंच आहो, मी म्हणलं निघून अगं जान्हवी केसर अशा आंब्यासारखं आपण नेल्या 3 किलो मी हे आल्यावर नेले त्या दिवशी. आणि असं काढलं वरून तर पिवळं सगळं. आणि आंबूस पण चव त्याची, साखर टाकलं पण चवच नाही. काय वेळेस ते असं घट्टच किती पण दावा असं म्हणजे दगडावणी आता. हा, आणि साल जर ओढून काढली का हिरवी निम्मी अर्धी त्यालाच राहायची साल. ही कसं आहे बा असं म्हणजे हे नाही टाकत. तोंडात तेवढा हात घालू नको. छान आहे. मामींचं बाहेर इथं अंगणात स्वयंपाक करायचा चालू आहे. बाहेरच अंगणात चूल आहे, गॅस संपलेला आहे. त्यामुळे आता सगळा स्वयंपाक इथं चुलीवरच आहे आज. माणूस मेलाय तिथे तो 2-3 दररोज जाते. हिरीत पाहून आलाय, सासरवाडीला आलाय, पाहून आलाय. पाणी प्यायला रक्ताची उलटी झाली म्हणून नाव झाले, जागेला मेल. आईबाला एकटंच बरोबर. आणि त्या पुरीच्या आईला ती पुरगी एकच होती, तिला लिकरू तिचं लिकरू आहे तेवढं होती तेव्हा तिचा बा मेला. आता ह्या पुरीची पुरगी तेवढी आहे, ते पुरी लेकराचं भाग इथेच असं बसा मला. बाबा ये बाबा. अगो बाई कुठं रे? अयो बाई किती हवा थंड सुटली. कूलर हवा पण गरज नाही आणि एसीची पण गरज नाही. देशी हवा. जेवण वगैरे करून इथं बाहेर अंगणात गप्पा मारत आम्ही बसलेलो होतो. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.